नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्वाचे धान्य पीक मका म्हणजे मेज याबद्दल माहिती पाहणार आहोत. मका हे पीक ग्रॅमिनेई फॅमिलीमधील आहे. त्याचे बोटॅनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव झिया मेज असे आहे. मका या पिकाचा ओरिजिन सेंट्रल अमेरिका आहे. आता आपण पाहूयात मका या पिकाचे इकॉनॉमिक युजेस म्हणजेच आर्थिक उपयोग. मका हे धान्य पीक तसेच चारा पीक म्हणजेच फॉडर क्रॉप म्हणूनही खूप महत्वाचे आहे. मक्याच्या पिठापासून भाकरी आणि ब्रेड बनवली जाते. तसेच यापासून पॉपकॉर्न आणि कॉर्नफ्लेक्स तयार केले जातात. कणसे दुधाळ अवस्थेत म्हणजेच मिल्की स्टेजमध्ये असताना भाजून खाल्ली जातात. मक्याचे दाणे कोंबडी, घोडे, मेंढ्या आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरले जातात. मका इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स बनवण्यासाठी सुद्धा वापरला जातो, जसे की स्टार्च, ग्लुकोज, सिरप्स, कॉर्न ऑइल, अल्कोहोल. तसेच उत्तर भारतातील डोंगराळ भागात मका मुख्य अन्न आहे. मका हिरवा चारा म्हणून पिकवला जातो. तसेच मक्याच्या चाऱ्यापासून सायलेज तयार केले जाते. न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे पोषण मूल्य. मका ऊर्जा देणारे तसेच पोषणदृष्ट्या महत्वाचे पीक आहे, कारण मेजमध्ये जवळपास 70% कार्बोहायड्रेट्स, 10% प्रोटीन, 4% ऑइल आणि व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई आहे. इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणीय गरजा. सर्वप्रथम आपण पाहूयात क्लायमेट म्हणजे हवामान. मेज इज अ हायली अडॅप्टेबल क्रॉप, म्हणजेच मका विविध हवामानात वाढू शकतो. इट इज ग्रोन इन ट्रॉपिकल ॲज वेल ॲज टेम्परेट रिजन्स. इट कॅन बी ग्रोन थ्रू आउट द इयर इन माइल्ड क्लायमेट एरियाज. मका या पिकासाठी 750 मिलीमीटर रेनफॉल पर इयरची गरज असते. मका थंडीला आणि गारठ्याला संवेदनशील असतो. पुढे आपण पाहणार आहोत मका या पिकासाठी लागणारी सॉइल म्हणजे माती. Maize is a heavy feeder crop, so it grows well on medium to heavy soils with good manuring. Deep, well-drained loamy or alluvial soil rich in organic matter is best. Soil should be fertile with good water. आता आपण मका या महत्वाच्या पिकाची लागवड पद्धत, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि उत्पादन याबद्दल संपूर्ण व सोप्या शब्दांत माहिती पाहणार आहोत. ही माहिती एक्झामसाठी तसेच प्रॅक्टिकल फार्मिंगसाठी खूप उपयुक्त आहे. कल्चरल मेथड्स म्हणजेच सांस्कृतिक पद्धती. प्रेपरेशन ऑफ लँड म्हणजेच पूर्व मशागत. मका पिकासाठी जमीन 2 ते 3 वेळा प्लाविंग किंवा हॅरोईंग करून फाईन टिल्थ तयार करावी. सीड बेड ही तण, वीड्स आणि काडी कचरा म्हणजेच स्टबल्सपासून पूर्णपणे स्वच्छ असावी. जमीन तयार करताना FYM म्हणजे शेणखत टाकून जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळावे. शेवटी प्लँकिंग करून कॉम्पॅक्ट सीडबेड तयार करावी. सोविंग टाइम म्हणजेच पेरणीची वेळ. महाराष्ट्रात मका वर्षभर पिकवता येतो. खरीफ ग्रेन क्रॉपसाठी जून ते जुलैमध्ये पेरणी करतात. रबी ग्रेन क्रॉपसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा योग्य कालावधी आहे. ग्रीन फॉडर मेजसाठी मार्च ते एप्रिलमध्ये पेरणी करतात. सोविंग मेथड्स म्हणजेच पेरणीच्या पद्धती. रेनफेड ग्रेन क्रॉपसाठी ड्रिलिंग मेथड वापरतात. इरिगेटेड ग्रेन क्रॉपसाठी डिबलिंग मेथड वापरली जाते. फॉडर मेजसाठी ब्रॉडकास्टिंग मेथड प्रामुख्याने वापरली. मेज व्हरायटीज पुढील प्रकारात विभागल्या जातात. लोकल व्हरायटीज, इंट्रोड्यूस्ड हायब्रिड्स, हायब्रिड व्हरायटीज आणि कॉम्पोजिट व्हरायटीज. 1. लोकल व्हरायटीज. लोकल व्हरायटीज या स्थानिक परिस्थितीशी जुळवीन घेतलेल्या पारंपरिक जाती आहेत. T41, T411. 2. इंट्रोड्यूस्ड हायब्रिड व्हरायटीज. या व्हरायटीज बाहेरून इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या असून त्यांचा यील्ड पोटेन्शियल जास्त असतो. DS13, डिक्सी 11, डिक्सी 12, डिक्सी 33, NC27. 3. हायब्रिड व्हरायटीज. हायब्रिड व्हरायटीज या सिलेक्टेड पॅरेंट लाईन्स क्रॉस करून विकसित केल्या जातात, ज्यामुळे यील्ड आणि डिझीज रेझिस्टन्स जास्त मिळते. इम्पॉर्टंट हायब्रिड मेज व्हरायटीज पुढील प्रमाणे आहेत. 1. गंगा हायब्रिड 1, 5. गंगा सफेद 2, 101. डेक्कन डबल हायब्रिड 103. अंजित, हाय स्टार्च. ही व्हरायटी स्टार्च इंडस्ट्रीसाठी विशेष पिकवली जाते. 4. कॉम्पोजिट व्हरायटीज. कॉम्पोजिट व्हरायटीज या एकापेक्षा जास्त लाईन्सच्या सीड मिक्सपासून तयार केल्या जातात. फार्मर स्वतः सीड वापरू शकतो. डी एम्बर, जवाहर, किसान, विजय, सोना, विक्रम,
आफ्रिकन टॉल. ही एक फॉडर. स्पेशल फीचर्स ऑफ इम्पॉर्टंट मेज व्हरायटीज. 1. गंगा हायब्रिड 5. गंगा हायब्रिड 5 ही एक पॉप्युलर आणि हाय यील्डिंग मेज हायब्रिड आहे. स्पेशल फीचर्स. 1. ही व्हरायटी 90 ते 95 डेजमध्ये मच्युअर होते. ही व्हरायटी CM202 इंटू CM111 इंटू CM500 या क्रॉसिंगपासून तयार केली आहे. ग्रेन्स बोल्ड आणि येलो कलरचे असतात. ही व्हरायटी इयर राऊंड पिकवता येते. ही स्टेम बोरर, रास्ट आणि लीफ डिझीजेसला रेझिस्टंट आहे. ॲव्हरेज यील्ड 48 to 53 क्विंटल्स प्रति हेक्टर आहे. 2. गंगा सफेद 2. गंगा सफेद 2 ही एक व्हाईट ग्रेन हायब्रिड व्हरायटी आहे, जी ग्रेन पर्पजसाठी उपयुक्त आहे. स्पेशल फीचर्स. ही व्हरायटी CM400 इंटू CM300 इंटू CM600 या क्रॉसिंगपासून विकसित केली आहे. ही 85 to 100 डेजमध्ये मच्युअर होते. ग्रेन्स व्हाईट कलरचे असतात. ही व्हरायटी डाउनी मिल्ड्यू, लीफ ब्लाइट आणि रस्ट डिझीजेसला रेझिस्टंट आहे. ॲव्हरेज यील्ड 48 to 53 क्विंटल्स. सीड रेट, बियाण्याचे प्रमाण. ग्रेन क्रॉपसाठी 15 ते 20 किलोग्राम प्रति हेक्टर बियाणे वापरावे. फॉडर क्रॉपसाठी 40 ते 45 किलोग्राम प्रति हेक्टर बियाणे वापरावे. स्पेसिंग, अंतर. ग्रेन क्रॉपमध्ये अंतर जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. हेवी सॉइलमध्ये 60 बाय 30 सेंटीमीटर अंतर ठेवावे. मीडियम सॉइलमध्ये 75 बाय 45 सेंटीमीटर अंतर ठेवावे. फॉडर मेजसाठी 30 बाय 10 सेंटीमीटर अंतर योग्य आहे. आता आपण पाहूया इंटरकल्टिवेशन म्हणजे आंतरमशागत. पेरणीनंतर पहिले 45 ते 60 दिवस शेत तणमुक्त ठेवणे फार महत्वाचे आहे. यासाठी 15 दिवसांच्या अंतराने 2 हँडवीडिंग आणि 2 हुईंग कराव्यात. पिकाचे वय 8 ते 10 आठवडे झाल्यावर शेवटची हुईंग करावी. तसेच पिकाला आधार मिळावा म्हणून लाईट अर्थिंग अप करावी. फॉडर मेजसाठी 2 हुईंग आणि 1 हुईंग पुरेशी असते. आता पाहूया केमिकल वीड कंट्रोल. यासाठी सिमाझिन 2.5 किलोग्राम प्रति हेक्टर, 2,4-D 1.25 किलोग्राम प्रति हेक्टर, ॲट्राझिन 1 किलोग्राम प्रति हेक्टर वापरता येते. क्रॉप रोटेशन अँड मिक्स्ड क्रॉपिंग. पीक फेरपालट व मिश्र पीक. मका पीक, व्हीट, कॉटन आणि शुगरकेन सोबत फेरपालटीत घेतले जाते. ग्राम, लेंटिल आणि मस्टर्ड सोबतही पीक फेरपालट करता येते. डोंगराळ भागात मेज पोटॅटो रोटेशन आढळतो. मूग, उडीद आणि तूर सोबत मिक्स्ड क्रॉपिंग करता येते. बहुतेक वेळा मका सोल क्रॉप म्हणून घेतला जातो. मॅन्युरिंग अँड फर्टिलायझर मॅनेजमेंट, खत व्यवस्थापन. मका ही हेवी फीडर क्रॉप आहे, त्यामुळे खताची गरज जास्त असते. जमीन तयार करताना 12 ते 15 टन FIM प्रति हेक्टर द्यावे. फर्टिलायझर डोज. लोकल व्हरायटीजसाठी 30 किलो N प्रति हेक्टर. कॉम्पोजिट व्हरायटीजसाठी 80 किलो N आणि 30 किलो P2O5 प्रति हेक्टर. हायब्रिड व्हरायटीजसाठी 75 ते 100 किलो N, 50 ते 75 किलो P2O5, 50 ते 75 किलो K2O5 प्रति हेक्टर. फर्टिलायझर ॲप्लिकेशन. हायब्रिड आणि कॉम्पोजिट व्हरायटीजमध्ये 1/3 नायट्रोजन आणि पूर्ण P व K पेरणीवेळी द्यावे. 2/3 नायट्रोजन नी हाय स्टेजला म्हणजे 30 ते 40 दिवसांत द्यावा. शेवटचा 1/3 नायट्रोजन टॅसलिंग स्टेजला म्हणजे 50 ते 60 दिवसांत द्यावा. इरिगेशन मॅनेजमेंट, पाणी व्यवस्थापन. खरीप सीझनमध्ये पाऊस योग्य असल्यास इरिगेशनची गरज नसते. दुष्काळी परिस्थितीत प्रोटेक्टिव्ह इरिगेशन द्यावे. रबी आणि समर क्रॉपसाठी 4 ते 5 इरिगेशन्स द्यावीत. 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. क्रिटिकल स्टेजेस ऑफ इरिगेशन. सीडलिंग स्टेज, नी हाईट स्टेज, टॅसलिंग स्टेज, मिल्किंग स्टेज, रायपनिंग स्टेज. त्यानुसार टॅसलिंग स्टेजला पाण्याची गरज सर्वाधिक असते. सुरुवातीच्या अवस्थेत जास्त पाणी आणि ग्रेन फिलिंग स्टेजमध्ये पाण्याचा ताण नुकसानकारक ठरतो. हार्वेस्टिंग अँड शेलिंग, काढणी व मळणी. मिल्क स्टेजला काढलेली कोवळी कणसे भाजलेल्या मक्यासाठी वापरतात. ग्रेन क्रॉप तेव्हा काढतात जेव्हा कणसाची सोल तपकिरी होते आणि दाणे कडक होतात. कणसे काढून 1 आठवडा सूर्यप्रकाशात वाळवतात. काड्या जमिनीजवळ कापून वाळवतात. दाणे हँड शेलर किंवा पॉवर शेलरने काढतात. दाणी नीट वाळून स्टोरेज करतात. फॉडर मेजमध्ये टॅसल दिसू लागल्यावर कापणी करतात. यील्ड, उत्पादन. रेनफेड लोकल मेजचे उत्पन्न 6.5 ते 15 क्यूब प्रति हेक्टर एवढे आहे.
तर इरिगेटेड लोकल मेजचे उत्पन्न 17 ते 18 क्यूब प्रति हेक्टर एवढे आहे. तर हायब्रिड आणि कंपोजिट मेजचे उत्पन्न 50 ते 70 क्यूब प्रति हेक्टर एवढे आहे. तर ग्रेन आणि स्टॉकचे प्रमाण एकास 3.5 ते एकास 4 असते. तर ही आहे मका पिकाविषयी संपूर्ण माहिती. तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगा व अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.